तू बोल. माझ्या धैर्यांना असं अडकवून ठेवलंयस ना. तू एकदाचा त्यांना डिवोर्स दे आणि पैसे घे. मग ज्याच्या सोबत जायचंय ना त्याच्या सोबत जायला मोकळे. तोंड बंद कर तुझं. उगाच काय माहित नसेल ना तर फालतूची बडबड करत बसू नकोस. जे काय बोलतेय ते नीट विचार करून बोल, नाहीतर अजून एक खाशील. तू काय करतेस ना ते मला चांगलंच माहिती. तू आमच्या दोघांमध्ये किती पण गैरसमज करायचा प्रयत्न केलास ना, पण तुला जे पाहिजे ते कधीच होणार नाहीये. मी धैर्यांना सोडून कुठंच जाणार नाही, कधीच. 7 जन्म एकत्र राहायचं वचन दिलंय आम्ही एकमेकांना, आणि मी ते वचन पाळणार. कळलं तुला? चला आता वेळ वाया घालवायला नको काय. आपल्या प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करायची वेळ आलेली. धैर्य, बस झालं सावी. ही 7 जन्माची 7 वचन हीच तर 7.5 लागली आहे ना माझ्या माग. हेच तर बॅड लक आहे माझं. सावी, ज्या नात्यात पुढं काही होणारच नाहीये, ज्याचं काही भविष्यच नाहीये, ते कशाला टिकवत बसायचंय तुला? काय मिळणार आहे हे सगळं करून? काय लागणार आहे तुझ्या हाती? तू जा. तू सुद्धा मोकळी होशील आणि मी सुद्धा मोकळा होईल. आणि सावी, आपल्या कुठलीच